सलग 5व्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली, त्यामुळे सोनं मोडण्याकडे ग्राहकांचा कल वाढतोय। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती घेतलेले दागिने आता ग्राहक विक्रीसाठी आणताना दिसतात। सोनं मोडण्यासाठी ग्राहकांनी जळगावच्या सुवर्णनगरीत गर्दी केली। जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात शरद पवार गटाने गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात आंदोलन केलं। थाळीनाद करत पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको केला। यावेळेला काही काळ वाहतूक विस्कळीत झाली। बीडच्या जळगावातील गायरान जमीनधारकांनी सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध केला। यावेळेला 3 जमीनधारकांनी पोलिसांसमोरच विष प्राशन केलं। तिघांवर सुद्धा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीक विम्याच्या मागणीसाठी मागील 9 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। अद्याप दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत टायर जाळलाय। बीडच्या वडवणीमध्ये 2 गटात हाणामारी झाली। रुग्णालयाचा फलक काढण्यावरून वाद झाला होता आणि या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं। या दोन्ही गटातील 4 जण जखमी झाले, त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। येवल्याच्या अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी टँकर मंजूर केलेत, मात्र टँकरसाठी उधार इंधन देण्यास पेट्रोल पंप चालकांनी नकार दिलेला आहे। त्यामुळे पाणी पुरवठा करायचा कसा असा सवाल प्रशासनाला पडला आहे। नंदुरबारमधील दडगावमध्ये महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। डोंगर दऱ्यातील झऱ्यांमधून पाण्याची तहान भागवावी लागते। पाण्यासाठी महिलांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। कन्नड घाटात रेल्वे आणि महामार्गासाठी 3 बोगद्यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झालाय। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे। हा प्रकल्प 40 गावसह खानदेश मराठवाड्याच्या विकासासाठी माइलस्टोन ठरणार आहे। धाराशिवमध्ये पार्वती औषध भंडार यांनी बनावट औषधं खरं असल्याचं भासवत विक्री केल्याचं उघडकीस आलंय। औषध प्रशासनाच्या निरीक्षक स्वाती कुपकर यांच्या फिर्यादीवरून 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय। अलिबाग तालुक्यातील बहिरीचा पाडा गावामध्ये अंगणवाडी नसल्याचं समोर आलंय। गावामध्ये 3 वेळा अंगणवाडीसाठी सातत्याने निधीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला, मात्र आलेला निधी न वापरताच गावावर चक्क भाड्याच्या घरामध्ये अंगणवाडी भरवण्याची वेळ आली। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला। पावसाने शेतात पाणी साचले तर अनेक भागांमध्ये झाडं उन्मळून पडलीत। शेती पिकाचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। नांदेडमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकाचं नुकसान झालंय। अचानक आलेल्या पावसामुळे हळद देखील भिजून गेलेली आहे, त्यामुळे केळीच्या पानाची चाळण झाली आणि नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी आता शेतकरी करतात। अमरावती शहरातील पंचवटी आणि राजकमल चौकात 2 रील स्टारचा धुमाकूळ पाहायला मिळाला। दोन्ही बाजूने ट्रॅफिक लागलेला असताना 2 रील स्टार मात्र बेधडकपणे खुलेआम नाचत होते। या दोघांना वाहतूक पोलिसांनी का रोखलं नाही असा सवाल आता उपस्थित केला जातो। गोदावरीतील प्रदूषणाबाबत मनसे आक्रमक झाली आहे। मनसे कार्यकर्त्यांनी गोदावरीत उड्या मारत आंदोलन केलंय। गोदावरी स्वच्छ झाली पाहिजे यासाठी आंदोलन केलंय। शिर्डीत रामनवमीच्या निमित्ताने शिर्डीमधून 49 भिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर त्यांना खुले कारागृहामध्ये पाठवण्यात आलं। त्यातील 10 भिकाऱ्यांची तब्येत खराब झाल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं, मात्र त्यांच्यावरती उपचार न करता एका खोलीमध्ये डांबून ठेवल्यामुळे 4 भिकाऱ्यांचा मृत्यू झालाय। या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली आहे। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माध्यमिक विभागात शिक्षकांच्या वतीने भिंतीवरती चित्र रेखाटली आहेत। या चित्रांच्या माध्यमातून वाचनाची आवड, स्वच्छता, शिक्षणाची गरज या विविध समाज प्रबोधन करणारी चित्र रेखाटण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाचं छत कोसळलंय। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। पगारवाढ, प्रवाशांची सुरक्षितता, नवीन बस गाड्या यासाठी बस कामगार संघटनेने आवाज उठवलाय। शिवसेना पक्ष म्हणून आम्ही सर्व तुमच्या पाठीशी राहू असं प्रतिपादन माजी आमदार वैभव नाईक यांनी केलंय। उजनी धरणातून सोलापूरकरांसाठी भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। सोलापूर शहरासह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा नगर परिषद आणि भीमा नदीकाठच्या ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी हे आवर्तन सोडलंय। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साताऱ्यातील कुडाळ इकडे पार पडलेल्या प्रीमियर लीगच्या उद्घाटन प्रसंगी तुफान फटकेबाजी केली। युवकांच्या आग्रहास्तव बॅटिंग करत क्रिकेट खेळण्याची मजा घेतली। पुण्यामध्ये झोमॅटो बॉयच्या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे। डिलिव्हरी द्यायला निघालेल्या झोमॅटो बॉयने पुण्याच्या रस्त्यावरती उतरत वाहतूक कोंडी सोडवल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे।
केंद्र सरकारने हरभऱ्यावरती 10% आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याच्या दरामध्ये वाढ होते। हरभऱ्याला प्रति क्विंटल 5,600 ते 5,975 रुपयांचा दर मिळतोय। सोलापुरात संविधान भवन उभारण्याची मागणी करण्यात आलेली आहे। विवेक विचार मंचातर्फे निवेदन देण्यात आले। यासाठी आवश्यक निधी त्वरित उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली। तुर्भेमध्ये सारमाई मातेचा पालखी सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडलाय। शहराचं आधुनिकीकरण झाल्याने गावपण जपण्यासाठी ठाणे बेलापूर पट्ट्यातील आगरी कोळी बांधवांनी मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला। दापोलीतील मच्छी मार्केटचा वाद चिघळलाय। हक्काची जागा सोडणार नाही अशी भूमिका मांडत स्थानिक मच्छीमार महिलांनी नव्या इमारतीत जाण्यास विरोध केलाय। वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पात वन्य प्राण्यांसह वाघ आणि बिबट्यांचं सुद्धा दर्शन होत असल्यामुळे पर्यटकांनी बोर व्याघ्र प्रकल्प जो आहे तो आकर्षक ठरलेला आहे, त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढली। राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्देशांक आधारित मूल्यमापनात मालेगाव महानगरपालिकेने राज्यात पहिला क्रमांक मिळवलाय। मुंबईतील आयोजित सन्मान सोहळ्यात आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तिकीट तपासणी पथकाने वर्षभरात ठिकठिकाणी कारवाई करत एसटी बसने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवरती कारवाई केली आहे। 6,297 फुकट्या प्रवाशांकडून 18 लाखांचा दंड वसूल केला आहे। हिंगोलीचे जिल्हाधिकारी IAS अधिकारी अभिनव गोयल यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली झालेली आहे। अवघ्या 8 महिन्यात त्यांची जिल्ह्यातून बदली करण्यात आली। धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग इकडे पोलीस ठाणे हद्दीत गंधोरा पाटी इकडे पवन चक्कीवरती झालेल्या चोरीचा पोलिसांनी छडा लावलाय। गुन्हे शाखेने कारवाई करत 3 आरोपींना अटक केली आहे। त्यांच्याकडून तब्बल 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। शेतकऱ्यांबद्दल बेजबाबदार विधान करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदावरून काढा अशी मागणी शेतकरी नेते राजू शेट्टींनी केली आहे। अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा घ्यावा असं राजू शेट्टी म्हणाले। जळगाव जिल्ह्यात उन्हाचा कडाका आणखीन वाढण्याची शक्यता आहे। तापमान 40 अंशांवरती गेल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे। गेल्या वर्षी 12-15 हजारांचा पल्ला गाठत आल्याने अनेक शेतकऱ्यांना मालामाल केले। परिणामी यंदा आल्याची विक्रमी लागवड करण्यात आली आहे, परंतु सडीचं प्रमाण वाढल्यामुळे आल्याची माती झाली। भावसुद्धा 2200 रुपयांवरती आला, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। मुरुड तालुक्यामध्ये दमट हवामान आणि दाट धुक्यामुळे आंबा काजू या दोन्ही उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बागायतदार शेतकरी चिंतातूर झाले। तालुक्यामध्ये आंब्यांची 1590 हेक्टर आणि काजूंची 26 हेक्टर क्षेत्रावरती लागवड आहे। यंदाच्या हंगामातील रानमेवा पनवेलच्या बाजारामध्ये दाखल झालाय। आदिवासी पाड्यातून आलेला रानमेवा चांगलाच भाव खाऊन जातो। यामध्ये करवंद, काजू, आंबे, जांभळं जाम बाजारपेठेतील विक्रीसाठी उपलब्ध झाले। कोल्हापूरच्या ज्योतिबा यात्रेसाठी निघालेल्या साताऱ्यातील निनाम इथल्या मानाच्या पहिल्या बैलगाड्या या मार्गस्थ झाल्यात। 12 एप्रिलला ज्योतिबा यात्रेचा मुख्य दिवस आहे। वर्ध्यात विविध मागण्यांसाठी नगर परिषद कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। 5 कर्मचाऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देयतेचे पूर्ण पैसे द्यावे अशी मागणी करण्यात आली। नांदेड जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे देखील उडून गेलेत। पिकांचं नुकसान झाल्यामुळे पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत। सरकारने चालू कापूस हंगाम 2024-25 मध्ये 31 मार्चपर्यंत किमान आधारभूत किमतीनुसार 100 लाख गाठी म्हणजेच 525 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे। तेलंगणामध्ये सर्वाधिक 40 लाख गाठींची खरेदी झाली। अमरावतीवरून मुंबईला जाणाऱ्या पहिल्याच विमानाची तिकीटं फुल झालेली आहेत। 16 एप्रिलला अमरावती विमानतळावरून पहिलं विमान मुंबईच्या दिशेने झेपावणार आहे। राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशाला धाराशिव जिल्ह्यातील शिक्षण विभागाकडून हरताळ फासण्यात आलेला आहे। उन्हाच्या तीव्रतेमुळे सकाळी 7 ते 11:15 पर्यंत शाळा भरवण्याचे आदेश असताना सुद्धा धाराशिव जिल्ह्यातील शाळा सकाळी 7 ते 12:30 पर्यंत भरवल्या जात आहेत। पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यातील कार्ला मळवली मार्गावरती पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत। त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना रात्रीच्या वेळेला अडचणींना सामोरं जावं लागतं। त्यामुळे त्वरित पथदिवे लावण्याची मागणी केली जाते।
संगलवाडीच्या महालक्ष्मी मंदिर यात्रेनिमित्ताने मानाची जयंती बैलगाडा शर्यत भरवण्यात आलेली आहे। या बैलगाडी शर्यतीमध्ये सांगोल्याच्या राजा आणि शिरूरच्या हेलिकॉप्टर बैजाने मैदान मारले। 1.25 लाखांचं बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला। सोलापुरात विजेच्या धक्क्याने शाळकरी मुलीचा मृत्यू झालाय। घराच्या छतावरती जात असताना वायरचा करंट लागल्यामुळे मुलीचा जीव गेलाय। महावितरणच्या हलगर्जीपणामुळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। पटण तालुक्यातील बनपूर इकडे श्री क्षेत्र नाईकबा देवाच्या यात्रेसाठी आलेल्या मानाच्या सासनकाठीला ग्रामस्थ आणि भाविकांनी परंपरेनुसार निरोप दिलाय। या निरोपाचं यात्रेची सांगता होत असून नाईकबा डोंगरावरती आता पुढील 5 रविवारी भाविकांची गजबज पाहायला मिळणार आहे। चिखलगी भुयार या मठाचे अधिपती हबप तुकाराम आबा महाराज यांच्या सानिध्यामध्ये चैत्रवारीत प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा चिखलगी भुयार ते पंढरपूर पायी दिंडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा या गजर करत भाविक भक्तीमध्ये दंग झाल्याचं पाहायला मिळतं। नवी मुंबई पालिका हद्दीत उद्या 14 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे। मोरबे मुख्य जलवाहिनीवरती वारंवार पाणी गळती होत असल्यामुळे जलवाहिनी बदलण्याचं काम केलं जात आहे। पुण्यातील भोर तालुक्यातील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे। या रस्त्याचं काँक्रिटीकरण करावं यासाठी सुप्रिया सुळेंनी आंदोलन केलंय। पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिकेने अनधिकृत होर्डिंग विरोधात कारवाईला सुरुवात केली आहे। शहरातील अनधिकृत होर्डिंग काढत पालिकेने धडक कारवाई केली। पुणे शहरातील वायू प्रदूषणावरती पालिकेने तोडगा काढलाय। पालिकेने शहरात विविध ठिकाणी फॉगिंग मशीन लावलेले आहेत। मशीनद्वारे केमिकलची फवारणी केली जाते। ठाकरे गटाकडून उत्तर भारतीयांना मराठी शिकवण्यासाठी आता मराठी की पाठशाला उपक्रम राबवण्यात येणार आहे। उत्तर भारतीयांना मराठी शिकवण्यावरती भर दिला जाणार आहे। बदलापूरमध्ये पालिकेने अतिक्रमण कारवाईत जप्त केलेलं साहित्य स्मशानभूमी परिसरात ठेवलंय। दरम्यान नागरिकांच्या विरोधानंतर 8 दिवसांमध्ये साहित्य काढण्याचं आश्वासन पालिकेने दिलं। डोंबिवलीतील मारहाण प्रकरणात नवीन अपडेट समोर आले। इंग्रजी आणि मराठीचा वादाचा रंग देत जुन्या वादातून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। पालघरमध्ये भीषण अपघात झाला। डॉक्टरांनी वृद्ध दाम्पत्याला चिरडले। गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे रुग्णालयातून बाहेर येणाऱ्या वृद्ध दाम्पत्याला 15 ते 20 फूट फरफटत नेले। यात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाला। या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टरला ताब्यात घेतले। छत्रपती संभाजीनगरमधील देवगिरी किल्ला आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलाय। तब्बल 12 तासानंतर आग आटोक्यात आली। सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झाली नाही, मात्र ऐतिहासिक झाडं आणि पशुपक्ष्यांचं यात मोठं नुकसान झालं। वडगाव तालुक्यातील खळबळजनक घटना समोर आली आहे। घराच्या वाटणीत जास्त हिस्सा मागितल्याने वडिलांनी आणि मुलानेच भावाची हत्या केली। लाचाबुक्क्यांसह लाकडी दांडक्याने चेहऱ्यावरती जबर मारहाण केल्यामुळे मृत्यू झाला। अकोल्यात पोलिसांनी अवैधरित्या देशी दारूचा साठा बाळगणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे। तेल्हारा पोलिसांनी 25,000चा देशी दारूचा साठा जप्त केला आहे। कोल्हापुरात लैंगिक अत्याचार झालेल्या मुलीचा जबाब घेताना तिचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पोलीस नाईक चेतन दिलीप घाडगे याला पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान आरोपी नाईक चेतन घाडगेचं निलंबन करण्यात आलं आहे। पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात भंगार गोदामाला भीषण आग लागली। सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी सुद्धा गोदाम जळून खाक झालं। अकोल्याच्या अकोटमध्ये मच्छी मार्केटमध्ये आग लागल्यामुळे व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। आगीमध्ये 6 ते 7 दुकानं जळून खाक झाली, त्यामुळे व्यापाऱ्यांचं यात मोठं नुकसान झालं। चंद्रपूर मूल महामार्गावरती भरधाव वाहनाने धडक दिल्यामुळे एक टनचा रानगवा 30 फूट खाली फेकला गेला, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झालाय। या परिसरात सतत प्राण्यांच्या हालचाली असल्यामुळे वनविभागाने याची दक्षता घ्यावी अशी मागणी केली जाते। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील 4 वर्षांपूर्वीच्या जुन्या वादातून पती पत्नीवरती गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली। यात पत्नीची प्रकृती चिंताजनक आहे। हल्लेखोर पसार झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे। दोडामार्ग तालुक्यात सटेली भेडशी इथे घरगुती सिलेंडरचा मोठा स्फोट झालाय, त्यामध्ये घर जळल्याची धक्कादायक घटना समोर आली। यामध्ये लाखोंचं नुकसान झालंय। भीषण आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक झालं।
सिगारेटची ठिणगी गवतावरती पडल्यामुळे देवगिरी किल्ल्यावरती आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय. आगीचा वणवा पसरल्यामुळे 100हून अधिक झाडं, 50 घोरपडी आणि 25 मोर आगीमध्ये होरपळले. जयपूरहून मुंबईला जाणारे इंडिगोचं विमान बॉम्बच्या धमकीनंतर आपत्कालीन परिस्थितीत मुंबईमध्ये उतरलंय. विमानाच्या शौचालयात सापडलेल्या एका चिठ्ठीमध्ये बॉम्ब असल्याचा उल्लेख होता, मात्र प्रकार खोटा असल्याचं तपासाअंती उघडकीस आल्यावर या प्रकरणी एअरपोर्ट पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलाय. राज्यातील 1ली ते 9वीच्या पॅट पेपर यूट्यूबवरती फुटल्या प्रकरणी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने पुण्यातील विश्रामबाग इथल्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार 21 यूट्यूब चॅनल्सवरती गुन्हा दाखल केला. वाशी सेक्टर 17मधील इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळलाय. आर्किड सोसायटी असं या इमारतीचं नाव आहे. ही इमारत 40 वर्ष जुनी असून सुदैवाने कोणती जीवितहानी झालेली नाही. अकोल्यात धावत्या कारने पेट घेतलाय. सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही, मात्र संपूर्ण कार जळून खाक झाली. 10 वर्षांच्या चिमुकलीवरती 19 वर्षीय तरुणाने अत्याचार करत हत्या केली. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. मात्र या घटनेनंतर मुंब्रा पोलीस स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली. आरोपीला फाशी द्या, नाहीतर आमच्या ताब्यात द्या अशी मागणी या जमावानं केली.